टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश जाधव आहेत। दादा, सुनील शुक्ला यांनी एक पत्र लिहिलं निवडणुकीला आणि मनसेचं जे चिन्ह ते रद्द करावं आणि ते चिन्ह सार्वजनिक करावं अशी मागणी केली। मला वाटतं की हे शुक्ला फुकलाही फालतू लोक आहेत। तो मागील 3 दिवसापासून मी त्याला शोधतोय आणि ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी मनसेची मान्यता रद्द होते की याची मान्यता रद्द होईल ही सर्व महाराष्ट्राला कळेल। हा भैया ठरवणार। याला 300 मतं नाही पडली। हा उत्तर भारतीय लोकांचं नेतृत्व करणार। कुठल्या तरी कोपऱ्यात मागच्या 4-5 दिवसापासून लपून बसलेला हा भैया हिम्मत असेल तर समोर या आणि आमच्या बोल। नाही तुझी मान्यता रद्द केली ना तर नावाचा अविनाश जाधव नाही। थेट त्याला इशारा देतात ते। आम्हाला इशारा देतो तो आमची मान्यता रद्द करणार। आमचा आग्रह काय? आमचा आग्रह आहे की तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्या राज्याच्या भाषेवर प्रेम करा, ती भाषा त्या राज्यांमध्ये बोला, ही आमची मागणी आहे ना। आमचं चुकतं कुठे? आमची मान्यता रद्द करायला तू गेलास ते? माझं मत आहे की या महाराष्ट्रामध्ये गुजराती लोक राहतात, पंजाबी लोक राहतात, केरळवरनं आलेली लोक राहतात, तमिळनाडूतून आलेली लोक, यांच्याबरोबर का नाही वाद होत? वाद उत्तर भारतीय लोकांबरोबरच का होतो? कारण यांचे नेते नालायक आहेत। हे उत्तर प्रदेशमधल्या कुठल्या तरी फालतू शाळेत शिकतात, कॉप्या करून पास होतात आणि महाराष्ट्रात येतात। खरं तर यांना आम्ही काय बोलतो तेच कळत नाही। आम्ही काय बोलतो आहे की तुम्ही जर महाराष्ट्रात राहता तर मराठीत बोला, मराठीवर प्रेम करा। तुम्हाला येत नसेल तर ती शिका, आम्ही शिकवतो। आता हे जर आम्ही बोलत असू तर आमचं चुकतं कुठे? ज्या राज्यामध्ये राहतात त्या राज्यातली लोक जर तुम्ही इथे पोट भरताय तर ती भाषा बोला असं सांगत असतील आणि ते जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर आमच्याबरोबर वाद होणारच। अनेक ठिकाणी आम्ही ज्यावेळेला आंदोलनाला जातो त्यावेळेला लोक सांगतात आम्हाला, दादा आम्ही प्रयत्न करतोय मराठी शिकायची पण होत नाही आहे, तर आम्ही त्यांना मिठी पण मारतो। पण जर कोण आम्हाला दाद कोण मराठी बोलणार नाही बोलत असेल तर त्याचा कानफाडही आम्ही फोडतो। त्यामुळे हे असे फालतू शुक्ला फिकला आहेत ना, यांना एक दिवस हा शुक्ला कुठेतरी एक दिवस रस्त्यात मार खातानाचा जर व्हिडिओ आला तर काही नवीन मानू नका तुम्ही। दादा, याच विषयावर तुम्हाला प्रश्न विचारतो। सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यावरती एक चित्रपट येतो, त्या चित्रपटाला विरोध केला जातो। सेन्सर बोर्डसुद्धा त्या विरोध करत आहेत। काही लोक आहेत ते म्हणतात की याच्यामध्ये काही आक्षेप आहेत। ज्या कुटुंबाने संपूर्ण राज्याला देशाला एक वेगळं शिक्षणासाठी आग्रह धरला, त्यांच्यावर लोकांनी शेण फेकलं, दगड फेकले, त्याच कुटुंबाला आत्तासुद्धा इतक्या वर्षांसुद्धा पण विरोध केला जातो, त्यांच्या विचारांना विरोध केला जातो। कसं बघतो? मला असं वाटतं की त्याला मूवीसारखं तुम्ही पाहिलं, पिक्चरसारखं पाहिलं पाहिजे। त्यांनी ज्या गोष्टी चांगल्या केल्यात त्यात आल्या असणार, बरोबर आहे। माझं मत एकदा येऊ द्या तर बघू तर त्यात काय चांगलं आहे काय वाईट आहे, लोकांना ठरवू द्या ना। तुम्ही ठरवणार आहे कोण ना? माझं मत आहे की लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या। जर त्यांनी जे दाखवलेलं जे आहे ते पुस्तकी रूपी आपल्याकडे आहे आणि असलेली गोष्ट समोर येईल आणि मला वाटतं की लोकांना जर ती आवडली तर लोक त्याला डोक्यावर घेतील एवढं नक्की। दादा, गेल्या काही दिवसापासून ठाण्यामध्ये जनता दरबार भरतोय। आज गणेश नाईकांचा पुन्हा दुसऱ्यांदा जनता दरबार आहेत। त्याच्या आधी टेंबे नाक्यावरती आनंद आश्रमामध्ये शिवसेनेकडनं जनता दरबार भरवला होतो। तुम्ही कसं बघताय दरबाराकडे? मला असं वाटतं की आमचा दरबार म्हणजे आमचा दरबार नाही, हा मनसेचं कार्यालय मागच्या 10 वर्ष जर तुम्ही सकाळी आलात किंवा संध्याकाळी आलात तर लोकांनी भरलेलं असतं। आम्ही मागील 10 वर्ष निस्वार्थ राजसाहेबांच्या नावाने इथे लोकांचं काम करतो। इथे लोक फी भरण्यापासून, शाळेतल्या फिया कमी करण्यापासून, एखाद्याची नोकरीचा पगार मिळाला नाही, एखाद्या हॉस्पिटलचं बिल कमी करायचं आहे, एखाद्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे, एखाद्याचं हार्टचं ऑपरेशन करायचं, असे विविध प्रकारची लोकं येतात आणि त्या सगळ्यांवर आम्ही लोकांना समाधानकारक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो। अनेक वेळेला आमच्याकडनं कामं होतात, अनेक वेळेला होत नाही, पण आमचा प्रयत्न प्रामाणिक असतो। या ठाण्यामध्ये अनेक विषय आहेत। माझं असं मत आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा। तुम्ही येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने मला वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तोपर्यंत यांचं हे सगळं चालू राहील आणि त्याच्यानंतर हा विषय संपेल। येणाऱ्या निवडणुकीमध्ये महापौर कोणाचा होईल यावरून श्रेयवाद सुरू असं वाटतं। आरोप प्रत्यारोप होतात, दोन्ही पक्षाचे लोक बोलत आहेत। मग यांचा महापौर होण्यासाठी सगळे चालू का आणि जनतेचे प्रश्न बाजूला राहून फक्त शक्ती प्रदर्शन होतंय का? मला असं वाटतं की यांनी 4 खुर्च्या लावाव्यात। एक शिवसेनेची, एक भारतीय जनता पक्षाची, एक राष्ट्रवादीची, 4ही महापौर तुमचे बसवा, पण लोकांचे प्रश्न सॉल्व करा। आज ठाण्यामध्ये मुख्य प्रश्न आहे अजून नाळेसफाईचं टेंडर आलेलं नाही आहे। उद्या जर पाऊस आला तर नाळ्यांच्या किनारी असलेली घरं त्यात पाणी भरणार आहे। ठाण्याचा पाण्याचा प्रश्न आहे। ठाण्याच्या एका भागामध्ये पाण्याची प्रचंड टंचाई आहे। आज आपल्या ठाण्यामध्ये कचरा कुठे टाकावा, सोसायट्यांच्या बाहेरचा कचरा उचलला जात नाही आहे।
असे अनेक लोकहिताचे प्रश्न हे प्रलंबित पडलेले आहेत. परंतु या लोकांचं निवडणुकीच्या दृष्टीने जनता दरबार भरवणं चालू आहे, यांची अनेक गोष्टी चालू आहेत. माझं मत आहे की जेवढे ठाण्यात बॅनर लागतात ना जनता दरबाराचे, तेवढी लोकं पण येत नसतील यांच्याकडे प्रश्न घेऊन. माझी या सगळ्यांना विनंती आहे की ठाण्यातल्या मूलभूत प्रश्नांवर तुम्ही काम करा, ठाण्यात येणाऱ्या पुढच्या संकटांवर काम करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण तुम्ही तुमचं श्रेयवाद आणि कोणाचा महापौर बसणार हे काही जनता दरबार ठरवणार नाही. आणि माझं मत आहे की आमच्याकडे येणाऱ्याला काय आम्ही जनता दरबार म्हणत नाही. लोकांच्या अडचणी सोडवण्याची आमची जागा आहे. आमचा कोणाचा दरबार बिरबार आम्ही भरवत नाही. दरबार राजा महाराजांचा असतो. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर सुनील शुक्ला हा रस्त्यात दिसला, त्याला मारलं तर काही नवल नसेल. कॅमेरा पर्सन अथर्वसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे.